नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रहो, उद्धव ठाकरे आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत. आता नाही तर केव्हाच नाही हे जणू त्यांनी पुरतेपणे ओळखलेलं आहे. पुण्यामध्ये अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणून मुस्लिम तर्जनी झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला. ठाकरे दुखावले नसते तरच नवल. त्याच पुण्यात नंतर बोलताना उद्धव यांनी अमित शहांना थेट अब्दालीची उपमा देऊन टाकलेली आहे. अमित शहा यांच्यावर असा हल्ला आजपर्यंत कदाचित कोणीही चढवलेला नसेल. उद्धव यांनी शहा यांना अब्दालीची उपमा देणं हे सगळं प्रकरण ओघात झालेलं नाही. अहमद शहा अब्दाली हा अफगाणिस्तानचा एक लुटारू सरदार, त्याच्या अमानुष आणि क्रूरपणासाठी ओळखला जाणारा. दिल्लीवर त्यांना 18व्या शतकात अनेक वेळा चढाया केल्या. 1761 मध्ये पानपतावर झालेल्या लढाईत लाखभर मराठी बांगडी फुटली तेव्हा मोठ्या महत्वाकांक्षेनं दिल्ली मोहीम आखणारे सगळे मराठे कसे हवालदिल झाले होते. तेव्हापासून मराठा इतिहासात अहमद शहा अब्दाली ही एक क्रूर आणि राक्षसी शक्ती आणि वृत्ती मानली गेली. खरं म्हणजे शहा असतील तर ते अफगाणिस्तानचे, शहा असतील तर ते इराणचे. त्यांचा मूळ धंदा हा शस्त्रांचा व्यापार, खंडणी आणि लूटमारीचा. उद्धव ठाकरे यांनी कदाचित या लूटमारीकडेच लक्ष वेधण्यासाठी ही अब्दालीची उपमा शहांना दिली असावी. अफगाणिस्तानच्या त्या अब्दालीला त्यावेळी अवधच्या नवाबाची साथ मिळाली म्हणून पानपताचं युद्ध त्याला जिंकता आलेलं होतं. आज आपण कुणालाही अब्दाली म्हटलं तरी त्या कुणालाही परत अवधची मदत मिळण्याची शक्यता नाही. खुद्द अयोध्येनं भाजपला नाकारलेलं आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात भाजपला मोठे हादरे बसलेले आहेत. या पराभवाचे मोठे परिणाम जसे भाजपाच्या संघटनेवर झाले तसेच खुद्द मोदी आणि अमित शहा यांच्यावर देखील झालेले आहेत. उत्तर प्रदेशात योगींच्या राजकारणात हस्तक्षेप करणं, महाराष्ट्रात आघाडीचं सरकार पाडून काढणं, गुजरातमध्ये स्थानिक राजकारणात अवाजवी ढवळाढवळ करणं वगैरे कारणांमुळे आज अमित शहा हे अडचणीत आहेत. कदाचित म्हणूनच त्यांच्यावर हल्ला चढवणं उद्धव यांना आज सोयीचं वाटलं असावं. कदाचित महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका या थेट उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आणि दिल्लीतील भाजपाचं केंद्रीय नेतृत्व अशा या घडाव्यात या उद्देशाने देखील त्यांनी अब्दालीचा हा उल्लेख केलेला असावा. अमित शहा यांना अब्दाली म्हटलं जात असताना त्यांच्याबद्दल खुल्लमखुल्ला लुटारूपणाचा असा संकेत देणं हे अर्थातच भविष्यात येऊ घातलेल्या प्रचार योजनेचा एक भाग आहे. मुंबई विरुद्ध गुजरात या संघर्षाची पार्श्वभूमी उद्धव यांच्या या विधानामागे आहे. मुंबईवर सध्या गुजराती आक्रमण जे सुरू आहे ते देखील स्थानिक संदर्भानं परकीयच म्हणावं लागेल. गुजरातचे लुटारू महाराष्ट्र लुटायला आलेत. या गुजरात्यांना आपण कायम परत पाठवू असा कडेकोट हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवलेला आहे. याचाच अर्थ विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राला मुंबईला लुटणाऱ्या अब्दाली वृत्तीला मतं देणार की मराठ्यांचा पराभव करणाऱ्या अब्दालीला कायमची अद्दल घडवणार असा तगडा सवाल आता उद्धव ठाकरे उपस्थित करू पाहत आहेत. त्यांच्या या बिनतोड प्रचाराला उत्तर देण्यासाठी भाजपाकडे आज फारसं असं काही नाही. फोडाफोडी करून नाकारलेलं, फोडाफोडी करून नासवलेलं महाराष्ट्राचं राजकारण, सरकारी दहशतीच्या बळावर मिळवलेलं बहुमत आणि पैशांच्या अंधाधुंद जोरावर चाललेली राजकीय दादागिरी या सगळ्या कारणांमुळे आज लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल असंतोष आहे. अमित शहा यांना टार्गेट करण्याचं एक मोठं कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे अजून आहे. महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर अमित शहा तसे म्हटले तर अतिशय आनंदात होते. त्यांचं मुंबईवर सत्ता स्थापनेचं महत्वाकांक्षी स्वप्न पूर्ण झालेलं होतं. त्या आनंदातच त्याला आपण आसुरी आनंद म्हणूया. या आसुरी आनंदातच बोलताना ते म्हणाले, आम्ही देवेंद्र फडणवीस यांना खुल्ली छूट दिली. त्यांनी आपल्या देवेंद्र ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला गती द्यावी असं त्यांना सुचवण्यात आलं. त्यानुसार नंतर विरोधकांना नोटिसेस जारी होत गेल्या.
आता खुद्द अमित शहा यांनीच हे विधान केल्यामुळं उद्धव सरकार हे केवळ एजन्सीच्या बळावर पाडण्यात आलं याची जणू जाहीरपणे कबुलीच दिली गेली आहे. अनिल देशमुख यांनी काल परवा केलेल्या आरोपांमुळं खुद्द उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना खोट्या आरोपांखाली जेलात टाकण्याची तयारी चाललेली होती आणि हे सारं दिल्लीच्या आशीर्वादाने घडत होतं हे देखील आता उघड होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी थेट अमित शहा यांना आपलं लक्ष केलेलं आहे. शरद पवार यांनी या अगोदरच तडीपारांची दखल घेण्याचं कारण नाही असं म्हटलं होतं, तर मोदी यांनी पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात यावं त्यामुळे कदाचित आमचा फायदाच होईल असं देखील ते बोलून गेलेले होते. याचाच अर्थ उद्धव यांनीच नव्हे तर एकूणच महाविकास आघाडीनं मिळून भाजपाची सारी दारोमदार ज्यांच्यावर आहे त्या मोदी शहा यांच्यावरच आपला हा निवडणूक प्रचार बेतलेला राहील हेच जणू आता सूचित केलेलं आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर कडाक्याचा हल्ला चढवणं ते करत असतानाच एकतर मी राहीन किंवा तू राहशील अशी निकराची भाषा उद्धव ठाकरे यांनी स्थानिक विरोधकांबाबत वापरणं सुरू केलेलं आहे. ढेकणांशी लढायचं नसतं तर त्यांना बोटांनी चिरडायचं असतं असं म्हणत निवडणुकानंतर साऱ्या विरोधकांना आपापल्या गावी परतावं लागेल असा इशाराही उद्धव आज देत आहेत. भाजपाकडून उद्धव ठाकरे यांचे अनेक वेळा अपमान झाले. कोरोनाच्या काळात ते स्वतः आजारी असताना मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना ते मंत्रालयात येत नसत, लोकांची कामे होत नव्हती. उद्धव ठाकरे हे एक अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत अशा प्रकारचे आरोप सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर केले गेले. मुंबई महापालिका, तिथला कारभार, मुंबईच्या समस्या, मुंबईचे प्रश्न याबद्दलही सारी दूषणं ही उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना वैयक्तिकदृष्ट्या आपलं राजकीय लक्ष त्यावेळी केलं गेलेलं. भाजपाकडून झालेल्या या साऱ्या अपमानाचा बदला उद्धव ठाकरे घेणार नाहीत. कदाचित सध्या तेच होताना आपल्याला दिसत आहे. जुन्या काळात घडून गेलेल्या घटना, त्या घटनांबद्दल मनात असलेला असंतोष, त्या असंतोषापोटी जन्म घेतलेली बदलाची भावना, हा बदला घेण्याची कदाचित हीच योग्य वेळ आहे असं उद्धव ठाकरेंनी ठरवलं असावं. हे ओळखूनच उद्धव आता अधिक आक्रमक झाले आहेत. आज त्यांच्याबद्दल लोकांमध्ये मोठी सहानुभूती आहे. महाराष्ट्रातील भाजपा विरोधी राजकारणाचे उद्धव आज हे एक आयकॉन बनलेले आहेत. त्यांचं नेतृत्व, शरद पवारांची रणनीती आणि काँग्रेस पक्षाचं जुनं अनेक वर्षांचं गुडविल या साऱ्या बाबींचा योग्य तो समन्वय साधला गेला तर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं अशक्य नाही. पण त्यासाठी महाविकास आघाडीला आपसातले मतभेद मात्र आवरावे लागतील. जागा वाटप, निवडणूक प्रचारामध्ये समन्वय या बाबतीत अधिक लक्ष घालावं लागेल, काळजी घ्यावी लागेल. तरच महाविकास आघाडीपुढे असलेलं केंद्रीय आणि राज्यातलं आव्हान हे संपुष्टात येऊ शकेल. थोडक्यात आता उद्धव ठाकरे यांनी जिंकण्याच्या उद्देशानं आपलं रणशिंग फुंकलेलं आहे. ते हवे तेवढे आक्रमक निश्चितपणे झाले आहेत. त्यांचा झंझावात सुरू झाला आहे. अर्थात त्यांना त्यांच्या या योजनेमध्ये कितपत यश मिळतं ते लवकरच दृष्टीपथात येईल. आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब निश्चितपणे करा. नमस्कार.